श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 56. रामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. विष्णूंच्या सहस्त्रनामांपैकी हे 394 नंबरचं नाव राम, जो प्रत्येक आकारात अत्यंत रममाण होतो किंवा ज्याच्यामध्ये योगीजन ध्यानद्वारा पूर्ण आनंदित होतात, तो राम. पद्मपुराणात अशी व्याख्या आहे की जो अनंत नित्यानंद शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे, म्हणून ज्याच्यामध्ये योगीजन रममाण होतात तो राम. अर्थात राम या संज्ञेने परमात्म्याचे निर्देशन केले आहे. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ ज्याचे व्यक्तिमत्व अत्यंत रमणीय आहे व तो अत्यंत सौंदर्यवान आहे असं. 395 नंबर विराम, ज्याचे मध्ये सर्व प्राणी मात्र विश्रांती पावतात, तो पूर्ण विश्रांतीचे स्थान असा तो विराम. ज्या स्थानी पोहोचल्यावर अनुभवाच्या क्षेत्रात पुन्हा यावे लागत नाही, अशी अवस्था म्हणजे विराम. काही टीकाकारांच्या मते या संज्ञेचा अर्थ सर्व विविधतेने नटलेले विश्व प्रलयाचे वेळी ज्या ईश्वरामध्ये विलीन होते, तो विराम असाही होतो. 396 नंबर विरज, विकाररहित, ज्याच्यामधील रजोगुणात्मक चांचल्य पूर्णपणे नाहीसे झाले आहे असा. बाह्य जगतातील वस्तुमात्राबरोबर मन जेव्हा संलग्न होते तेव्हा ते अत्यंत चंचल होते. शुद्ध आत्मस्वरूपाला अशी कुठलीही संलग्नता नाही, म्हणूनच तो परमात्मा विरज अर्थात वासना शून्य आहे. 397 नंबर मार्ग म्हणजे पंथ, ज्याला जाणण्याकरता दुसरा कुठलाही पंथ नाही. पूर्ण मुक्ती प्राप्त करण्याकरिता परमात्म स्वरूप नारायणाच्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याखेरीज दुसरा कुठलाही मार्ग नाही. 398 नंबर नेय म्हणजे मार्गदर्शक, मार्गावरून नेणारा. जो मार्गदर्शन करतो आणि साधकांना अंतिम सत्याचे ज्ञान करवितो, तो प्रत्यक्ष महाविष्णू, तेच सगुण ब्रह्म होय. त्या नारायणाला शरण गेले असता साधकाला आंतरिक एकाग्रता प्राप्त होते व त्या एकाग्रतेच्या साह्याने तो ध्याता म्हणजे ध्यान करणारा होतो व ध्यानाचे साह्याने परमोच्च तत्व प्राप्त करतो, म्हणून महाविष्णूस येथे नेय म्हटले आहे. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ जो परमोच्च अवस्थेला नेला जातो, तो नेय असाही होतो. जीव आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करत असतो व ते स्वरूप आहे त्याचा आत्मा, ज्याने आपल्या असत विचारांच्या आसक्तीचा त्याग केला आहे व ध्यान साधनेने स्वतःच जिवंत आनंदात स्थिर केले आहे, तोच जीव उन्नत जाणीवेच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यास योग्य होतो. तो जीव अर्थातच परमात्म स्वरूपच होतो, म्हणून त्या परमात्म स्वरूपालाच येथे जीव म्हणजे नेय असे म्हटले आहे. 399 नंबर नय, जो नेतो तो खरा साधक जेव्हा सावकाश परंतु निरंतर प्रयत्नाने बाह्य जगतापासून स्वतःस मुक्त करू लागतो, तेव्हा हळूहळू तो परमात्म स्वरूपाच्या उच्चतर व सूक्ष्म अवस्थेकडे नेला जातो. परमात्म्याच्या कृपेने आत्मबलानेच त्याला मार्गदर्शन केले जाते, म्हणून तो नय म्हणजे नेणारा नेता आहे. 400 नंबर अनय, जेव्हा जीवात्म्यास स्वतः परमात्मा म्हणजे नय अवस्थेकडे नेतो तोच जीवात्मा ती अवस्था प्राप्त करतो, तेव्हा त्यास पुढे कुठल्याही मार्गदर्शकाची आवश्यकता राहत नाही. ईश्वर सर्वांचा मार्गदर्शक आहे
परंतु त्याचा मार्गदर्शक कोणी नाही, कारण तो सर्वव्यापी असल्यामुळे त्याला पुढे नेणारा असा कोणी असू शकत नाही. तो सर्व वेळी सर्व ठिकाणी असतोच. 401 नंबर, वीर म्हणजे पराक्रमी. जो आपल्या पराक्रमाने राक्षसांच्या हृदयात भीती निर्माण करतो तो वीर. 402 नंबर, शक्तिमतां श्रेष्ठ. शक्तिमतांहूनही श्रेष्ठ शक्तिमान. अस्तित्वात असलेल्या सर्व शक्तींचा 3 वर्गामध्ये समावेश केला आहे. ते वर्ग आहे ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. ह्या सर्व शक्ती आत्मस्वरूपाच्याच असून अनुक्रमे ज्ञानशक्ती बुद्धीमधून, इच्छाशक्ती अंतर्मनातून व क्रियाशक्ती शरीरातून व्यक्त होते. अर्थात आत्मस्वरूप हेच सर्वशक्तिमान असून सर्व शक्ती त्याचेच स्वरूप आहेत. 403 नंबर, धर्म. ही संज्ञा हिंदू तत्वज्ञानामध्ये असंख्य अर्थाने वापरली जाते व अपरिपक्व विद्यार्थ्याचे मनात तिचा अर्थ गोंधळात लुप्त होतो. धर्म असे तत्व आहे की जिच्यामुळे वस्तूचे अस्तित्व म्हणजे असणे टिकते व त्या तत्वाअभावी वस्तूचे अस्तित्व राहू शकत नाही. म्हणूनच धर्म या शब्दाचा अर्थ अस्तित्वाचा नियम असा केला जातो. जसे सूर्याचा धर्म प्रकाश, अग्नीचा धर्म उष्णता, साखरेचा धर्म गोडपणा. मग व्यक्तीचा, मानवाचा धर्म कोणता? व्यक्तीचा धर्म त्याचे आत्मस्वरूप होय, कारण त्याच्या वाचून व्यक्तीचे अस्तित्व असूच शकत नाही व व्यक्तीच्या ज्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक संवेदना व्यक्त होतात त्या सर्व या माध्यमातून होणारे आत्मतत्वाचेच प्रकटन असते. म्हणूनच सर्व व्यक्तींचा धर्म म्हणजे त्यांचे आत्मतत्वच होय. कुठल्याही वस्तूचा अत्यावश्यक धर्म म्हणजे जे तत्व त्या वस्तूचे अस्तित्व टिकवते. आत्मतत्व हे सर्व वस्तूंचे ठिकाणी राहून त्यांना धारण करते, म्हणून तोच सर्वांचा मुख्य धर्म आहे असे समजले जाते. 404 नंबर, धर्म विदुत्तमः. जो सत्य जाणणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो. ज्यांना सत्य प्रतीती झालेली असते ते आत्मस्वरूप जाणतातच आत्मस्वरूप होतात. अर्थात ते आत्मस्वरूपच धर्म जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. थोडक्यात ज्याच्या स्वरूपात योगी रमतात तो, जन ज्याच्यात विराम पावतात असा, विषय सेवनाची आवड नसलेला, ज्याला जाणल्याने मुमुक्षु अमर होतात तो, अत्युच्च ज्ञानाने परमात्म स्वरूपाला नेणारा, ज्याला कोणी नेता नाही असा पराक्रमी, शक्तिमानांमध्येही श्रेष्ठ धारण करणारा, सर्व धर्मवेत्यांमध्ये उत्कृष्ट असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 57. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 405 नंबर, वैकुंठ. मनुष्याची अयोग्य मार्गात इतस्तत होणारी गती कुंठित करणारा तो वैकुंठ. महाभारतात असा उल्लेख आहे की मी पृथ्वीला जलतत्वाशी संयोजित केले, आकाश व वायू यांना जोडले व वायूला अग्नीबरोबर जोडून ठेवले, त्यामुळे मला वैकुंठ हे नाव प्राप्त झाले. 406 नंबर, पुरुष. जो सर्व शरीरात पुरींमध्ये राहतो तो पुरुष. बृहदारण्य उपनिषदांत म्हटले आहे की जो सर्वांच्या पूर्वीचा असून अग्निरूपाने सर्व पाप त्याने नाहीसे केले, औषध म्हणून त्याला पुरुष म्हटले जाते. अर्थात तोच सर्व सजीवांमध्ये सर्व काल सर्व ठिकाणी राहतो व प्रेरणा देतो. 407 नंबर, प्राण. जो प्राण स्वरूपात सर्व सजीवांमध्ये राहून
त्यांच्या इंद्रियांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतो तो. विष्णू पुराणात तोच श्री विष्णू पंच प्राणांचे स्वरूपाने सर्व शरीराला चालना देतो असे म्हटले आहे. प्राण स्वरूपाने तोच हालचाल घडवितो. 408 नंबर प्राणद. या संज्ञेचे 2 अर्थ होतात. जो प्राण अर्पण करतो तो व जो प्राण हरण करतो तो. कारण द या मूळ क्रियापदाचे देणे किंवा तोडणे असे 2 अर्थ होतात. म्हणून परमात्मा विष्णूच सर्व जीवांना उत्पत्तीचे वेळी प्राणदान करतो व प्रलयाचे वेळी प्राणांची हालचाल थांबवितो. 409 नंबर प्रणव. ज्याचे सर्व देवांकडून नमन म्हणजे प्रणमन केले जाते किंवा स्तुती केली जाते तो प्रणव. सनतकुमार असे उद्घोषित करतात की त्या परमात्म्याचे सर्व देव नमन पूजन करतात व स्तवन करतात म्हणून तोच प्रणव आहे. ह्या सत्याचे प्रतिपादन वेदांमध्ये ओम ह्या प्रतीकाने केलेले आहे. अर्थातच ओंकाराला प्रणव म्हटले आहे व तो परमात्माच ओंकार रूप श्री विष्णू आहे. 410 नंबर पृथुः. जो विस्तारलेला आहे तो. ज्याचा विस्तार अनंत जगताच्या आकाराने स्वरूपाने प्रगट झाला आहे असा. अर्थात तो सर्वव्यापी आहे. पुराणांचे मते तो पूर्वी वेन राजाच्या पुत्राच्या रूपाने पृथूच्या रूपाने जन्मास आला व त्याने ह्या भूमीवर सर्व समृद्धी आणली तोच श्री विष्णू नारायण होय. 411 नंबर हिरण्यगर्भ. वेदांतामध्ये ही संज्ञा सृष्टीकर्ता या अर्थी उपयोजिली आहे. ब्रह्मदेव व ती परमात्मा नारायणाची सृजन शक्ती सूचित करते. ज्यामधून सर्व व्यक्त जग प्रकट होते उत्पन्न होते त्या सृष्टीकर्त्यास ह्या ठिकाणी हिरण्यगर्भ असे म्हटले आहे. अर्थात ह्या संज्ञेने असे सूचित होते की सृष्टीकर्त्याची ब्रह्मदेवाची संपूर्ण सृजनशक्ती ही त्या परमात्मा नारायणाच्याच शक्तीचे प्रकटन आहे. 412 नंबर शत्रुघ्न. शत्रूंचा नाश करणारा. भगवंत देवांच्या सर्व शत्रूंचा नाश करतो. याचाच अर्थ असा की भगवंतास पूर्ण शरणागत असलेल्या साधकांच्या मनातील सर्व अनिष्ट विकार नाहीसे करतो तो शत्रुघ्न म्हणजे श्री महाविष्णू. 413 नंबर व्याप्त. सर्वव्यापी. कार्य हे कारणांखेरीज असू शकत नाही व कारण हे कार्यामध्ये नेहमीच अंतर्भूत व सुसंगत असते. अर्थातच हे विश्व ज्या अनंतापासून उत्पन्न झाले आहे त्या अनंतानेच व्याप्त झालेले असणार. म्हणून जो सर्वव्यापी आहे तोच श्री विष्णू होय. 414 नंबर वायू. जो प्राणवायूच्या रूपाने सर्व ठिकाणी सर्व सजीवांना चेतनता देतो तो. अर्थातच तो केवळ वायू नव्हे तर या वायूमधील चैतन्यदायी शक्ती होय. 415 नंबर अधोक्षज. महाभारतात म्हटले आहे माझी शक्ती केव्हाही अधोमुख होऊन वाहत नाही म्हणून मी अधोक्षज म्हणून ओळखला जातो. तसेच जो ज्ञानेंद्रियांच्या शक्तीने प्राप्त होऊ शकत नाही तो अधोक्षज असाही अर्थ होऊ शकतो. किंवा असा अर्थ होईल की अध म्हणजे पृथ्वी व अक्ष म्हणजे आकाश यांच्या खाली म्हणजे यांच्यामध्ये राहून त्यांना आधार देतो तो भगवान श्री विष्णू अधोक्षज होय. थोडक्यात पंचभूतांच्या परस्पर विरोधी गती अडवून त्यांना एकमेकांशी जोडणारा, शरीरात राहणारा प्राणवायू स्वरूप, प्राण्यांचे प्राण खंडित करणारा, ज्याला वेदही प्रणाम करतात असा ओंकार रूप प्रपंच रूपाने विस्तीर्ण पावणारा,
ज्याच्यापासून हिरण्यमय अंडे उत्पन्न झाले तो शत्रूंना मारणारा, कारण रूपाने सर्व कार्यात व्याप्त असलेला, वायुरूप, आपल्या स्वरूपापासून क्षीण न होणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 58. ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 416 नंबर. ऋतू. भगवान श्री विष्णू कालाचे अधिपती असल्याने तेच ऋतूचेही संचालन करतात. 417 नंबर. सुदर्शन. पूर्ण भक्तिमय अंतःकरण झाल्यास भक्तांना जो सुलभतेने दर्शन देतो तो सुदर्शन, किंवा ज्याच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या सर्व लौकिक चिंता नाहीशा होतात तो. 418 नंबर. काल. जो प्रत्येक प्राणीमात्रांमधील गुण व अवगुण यांची गणना करतो व त्याप्रमाणे फल प्रदान करतो तो काल श्री विष्णू होय. तसेच भगवद्गीतेत म्हटले आहे, मी गणना करणाऱ्यांमध्ये काल आहे. काल ही मृत्यूदेवतेची संज्ञा आहे. या दृष्टीने पाहता सर्व शत्रूंना जो मृत्यू स्वरूपात प्रगट होतो तो काल भगवान श्री विष्णू होय. 419. परमेष्टि. जो आपल्या अपार महिम्याचाही केंद्र स्थित आहे असा परमेष्टि श्री विष्णू, किंवा जो हृदयाकाशामध्ये असल्याने अनुभवास अत्यंत सुलभ आहे तो. 420 नंबर. परिग्रह. ग्रहण करणारा. आपल्या भक्तांनी दिलेली अगदी सामान्य वस्तू, एखादे पान फूलही जो अत्यंत समाधानाने ग्रहण करतो तो. काही टीकाकार ह्या संज्ञेचा विस्तारित अर्थ असा करतात की सर्व भक्तांचा जो एकमेव आश्रय आहे तो परिग्रह म्हणजे श्री विष्णू होय. 421 नंबर. उग्र म्हणजे भयकारी. जे अत्यंत निंदनीय व दुष्ट आहेत अशांच्या हृदयात भीती निर्माण करतो तो उग्र, किंवा उपनिषदांमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे ज्याच्या भीतीने अग्नी जळतो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशतो, ज्याच्या भीतीने इंद्र वायू मृत्यू आपापले कार्य करण्यात प्रवृत्त होतात तो श्री महाविष्णू उग्र आहे. 422 नंबर. संवत्सर म्हणजे वर्ष. जो सर्व प्राणीमात्रांचे वसतिस्थान आहे असा. कालाच्या विशिष्ट विस्तारामध्ये प्राणी जगतात आणि अनुभव ग्रहण करतात म्हणून तो संवत्सर वर्ष आहे. सवयती. 423 नंबर. दक्ष. कार्यकुशल. जो ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कार्य अत्यंत सहजतेने कौशल्याने मेहनतीने व प्रतिज्ञापूर्वक करतो तो दक्ष श्री विष्णू. 424 नंबर. विश्राम. विश्रांतीचे स्थान, शांत अवस्था. ज्या अवस्थेमध्ये गेले असता संसाराने त्रस्त झालेल्या व्यक्तींना पूर्ण विश्रांतीचा लाभ होतो व शांतता वाटते ती सर्वश्रेष्ठ आत्मस्थिती म्हणजे श्रीनारायणच होय. 425 नंबर. विश्व दक्षिण. जो अत्यंत कुशल असून तत्पर आहे असा. सर्व कार्य प्रवृत्त सजीवांच्या ठिकाणी असलेली कार्यप्रवृत्ती व कार्यकौशल्य हे त्याचेच प्रकटन आहे, कारण तोच ह्या सर्व कर्तृत्वाचा व कौशल्याचा उगम आहे. तोच या सर्व विश्वाचा करता, पालनकर्ता व रक्षणकर्ता असल्याने अर्थातच सर्व प्राणीमात्रांचा अधीक्षक व नियंता आहे. थोडक्यात काळरूप, ज्याचे दर्शन मोक्ष देणारे आहे असा. सर्वांची गणना करणारा, आपल्या सर्वोत्तम महिम्यात राहणारा, शरणार्थी ज्याला सर्वत्र पाहतात असा,
सूर्य आदी ज्याचे भय बाळगतात, सर्व भूतमात्राचे निवासस्थान, सर्व कार्ये तत्परतेने करणारा, मुमुक्षूंना विश्रांती देणारा, सर्वात दक्ष, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 59. विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 426 नंबर. विस्तार म्हणजे विस्तृत. प्रलयाचे वेळी नामरूपात्मक संपूर्ण विश्व त्याचे मध्ये सहजतेने समाविष्ट होऊ शकते. इतका व्यापक त्याचा विस्तार असल्याने त्यालाच विस्तार अशी संज्ञा दिली गेली आहे. तसेच परमात्म्यामध्येच सर्व विश्व विस्तार पावते म्हणजेच प्रकट होते. परमात्मा स्वतःमध्येच सर्व विश्वाचे प्रगटीकरण करतो. 427 नंबर. स्थावर स्थाणू जो दृढ व स्थिर आहे असा. स्थावर अचंचल ह्या संज्ञेने त्याचे मध्ये कुठलीही हालचाल चंचलता नाही असे सुचविले जाते, कारण तो सर्वव्यापी आहे. स्थाणू म्हणजे स्थिर. या संज्ञेचा अर्थ असा होतो की एखाद्या देशाच्या सीमा दाखविणाऱ्या खांबाप्रमाणे तो स्थिर आहे. या दोन्ही संज्ञा मिळून हे एकच नाम झाले आहे. तो परमात्मा एकाच वेळी दृढ म्हणजे अचंचल आहे व स्थिरही आहे. केवळ सर्वव्यापीच नाही तर त्याच्यामध्ये चंचलता नाही व कसली गतीही नाही. स्थिर अर्थात दोन्ही संज्ञा मिळून श्री विष्णू सर्वव्यापी आहे असे सुचविले जाते. 228 नंबर. प्रमाणम म्हणजे प्रमाण. सर्व बौद्धिक वादविवादामध्ये व सर्व शास्त्रीय प्रक्रियांमध्ये अंतर्भूत असलेले पायाभूत तत्व म्हणजेच प्रमाण होय व ते चैतन्यच त्याचा आधार आहे. सर्व धर्माचा अध्यक्ष तो भगवान नारायण आहे. म्हणूनच तो स्वतःच सर्व प्रमाणांच्या मागचे तात्विक सत्य आहे. 429 नंबर. बीजमव्ययम् म्हणजे अक्षय बीज. त्याचे पासून सर्व विश्वाची उत्पत्ती होत असल्याने तोच सर्व विश्वाचे शाश्वत व अपरिवर्तनीय असे कारण म्हणजे बीज आहे, ज्याचे वाचून विश्वाचे अस्तित्वच असू शकत नाही. असे जगताचे मूल कारण असाही या संज्ञेचा अर्थ होईल. तोच सर्वांचे शाश्वत मूल आहे. 430 नंबर. अर्थ सर्वांकडून जो पूजिला जातो, आवाहन केला तो श्री विष्णू. श्री विष्णूची सर्वजण इच्छा करतात, कारण त्याचे स्वरूप आनंदमय आहे. अगदी लौकिक सुखाच्या मागे धावणारा मनुष्यही त्याचेच कडे जात असतो, कारण शेवटी त्याला आनंदाचीच इच्छा असते. आणि परमात्मा स्वतःच सुखस्वरूप असल्याने सर्वांचा अर्थ तोच आहे. 431 नंबर. अनर्थ ज्याचे मध्ये कुठलीही अपूर्णता नाही, अजून मिळवावयाचे काही नाही, म्हणून तो अनर्थ आहे. तो पूर्ण काम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण असलेला असल्याने त्याला काही इच्छा नाही. जोपर्यंत वासना असतात तोपर्यंत इच्छा प्रगट होत राहतात. ज्याच्या ठिकाणी सर्व वासना संपलेल्या आहेत अशा परमात्म्यास कोणतीच इच्छा नाही व ती अवस्था म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान. 432 नंबर. महाकोश ज्याचे भोवती मोठे कोश आहे असा. आपल्यामधील आत्मतत्व अन्नमय कोशादी 5 कोशामधून कार्य करते. तसेच भगवान श्री नारायण स्वतः जगदीश्वर असल्याने तो त्या विश्वव्यापी कोशाने आवृत्त झालेला आहे. म्हणूनच त्या परमेश्वराला महाकोश असे म्हटले आहे. 433 नंबर. महाभोग तो परम सुखरूप म्हणजे भोग व आनंद रूप आहे. भक्तांना सर्व सुखाची प्राप्ती त्याचेकडून होत असते.
व ते परमसुख असते. जे भक्त अनन्यतेने त्याला शरण असतात त्यांचे करता सर्वोच्च सुख देणारा तो स्वतःच महाभोग आहे असे ही संज्ञा सुचविते. 434 नंबर. महाधन. पूर्णानंदाच्या सर्वश्रेष्ठ धनाने पूर्ण आहे असा जो शरणागत भक्तांना कृपास्वरूपाने प्राप्त होणारे सर्वश्रेष्ठ धन तोच आहे व हे धन देणाराही तोच श्री विष्णू आहे. थोडक्यात सकल भुवनांचे विस्तार ज्यामध्ये आहे असा स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा ज्ञानरूप असल्याने स्वयं प्रमाणरूपी संसाराचे एकमेव अविनाशी कारण सुखस्वरूप असल्याने ज्याची प्रार्थना करतात तो कृतकृत्य असल्याने प्रयोजनरहित अन्नमय इत्यादी कोशाने झाकलेला आनंदरूप श्रेष्ठ भोजन घेणारा ज्याचे भोगाचे साधन स्वरूप महान धन आहे असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 60. अनिर्विण्णस्थविष्टो भूर धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमक्षाम समीहनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 435 नंबर. अनिर्विण्ण. ज्यास निर्वेद नाही असा तो श्री विष्णू अनिर्विण्ण आहे. अंतःकरणातील अत्यंत तीव्र कामनांची पूर्ती न झाल्याने येणारी उदासीनता म्हणजेच निर्वेद. हा निर्वेद त्याच्या ठिकाणी संभवनीय नाही, कारण तो भगवंत इच्छारहितच असल्याने अपूर्तीचे दुःख त्याच्या ठिकाणी शक्य नाही. त्याच्या परिपूर्ण अवस्थेमुळे आणखी काही इच्छांची परिपूर्ती संभवतच नाही. म्हणूनच त्या श्रीहरीस अशा तऱ्हेचा निर्वेदही नाही, अर्थात तो अनिर्विण्ण आहे. 436 नंबर. स्थविष्ट. जो अत्यंत स्थूल आहे असा सर्व विश्व हाच त्याचा आकार आहे, कारण तोच हे विश्व आहे. म्हणून या प्रकटनात तो अत्यंत स्थूल झाला आहे. त्या भगवंताने सर्व विश्व, पृथ्वी, स्वर्ग व त्यामधील आकाश व सर्व अंतरिक्ष व्यापले आहे असे गीतेत वर्णन आहे. तसेच उपनिषदांमध्ये सर्व आकाश हेच त्याचे मस्तक आहे व चंद्र, सूर्य त्याचे नयन आहेत अशा प्रकारचे वर्णन आहे. 437 नंबर. अभू. ज्याला जन्म नाही असा किंवा ज्याचे ज्ञान झाले असता साधकाला पुन्हा जन्म येणार नाही असा तो अभू. काही विवेचक यापूर्वीची स्थविष्ट ही संज्ञा व ही संज्ञा मिळून स्थविष्टो भू अशी एकच संज्ञा मानतात. तेथे अ आणि भू असे न म्हणता त्यांनी त्या अर्थी भगवंतास भू म्हणजे पृथ्वी असे म्हटले आहे. जीवनाच्या भव्य नाट्याला जशी ही पृथ्वीच आधार देते म्हणजे रंगभूमी, त्याप्रमाणे भगवान नारायणाचेच आधाराने विश्वातील सर्व अनुभूतींचे नाट्य विश्व चालू असते. 438 नंबर. धर्मयूप. यागामध्ये यज्ञ पशु बांधण्याचा स्तंभ म्हणजे यूप. यज्ञामध्ये बली द्यावयाचा पशु ज्या खांबाला बांधला जातो त्याला धर्मयूप असे म्हणतात. परमात्मा हा असा यूप आहे की ज्याला सर्व धर्म बांधले जातात, म्हणजेच तो सर्व धर्मांचा आधार किंवा सत्व आहे. 439 नंबर. महामख म्हणजे महान यज्ञ. त्याला समर्पित केलेल्या यज्ञामुळे पूर्ण मुक्ती म्हणजे निर्वाण मिळते, म्हणून तो महायज्ञ महामख आहे. तसेच गीतेमध्ये म्हटले आहे, जे अर्पण आहे ते ब्रह्म आहे. ज्यात अर्पिले आहे तो अग्नी ब्रह्म आहे. जे अर्पिले जाते ते ब्रह्म आहे. अर्पण करणारा ब्रह्म आहे व ज्यात समर्पित केले जाते तेही ब्रह्मच आहे.
व जेथे पोहोचते ते ध्येय गंतव्य ही ब्रह्मच आहे. 440 नंबर. नक्षत्र नेमी. सर्व नक्षत्र मंडळाचा मध्य असा तो नक्षत्र नेमी, ज्या केंद्राभोवती चंद्र सूर्य सहित सर्व ग्रह गोल व नक्षत्रे फिरत असतात, तो मध्यबिंदू अर्थातच हे तेजोमंडळ ज्याच्या भोवती फिरत असते तो नक्षत्र नेमी अंश म्हणजे श्री नारायण होय. 441 नंबर. नक्षत्री. सर्व नक्षत्रांचा अधिपती. नक्षत्र ताऱ्यांचा अधिपती चंद्र आहे व सर्व नक्षत्रांमध्ये चंद्र तो मी आहे असे गीतेत म्हटले आहे. 442 नंबर. क्षमा. सर्व कार्य करण्यामध्ये जो पूर्णपणे कुशल समर्थ आहे असा. तसेच भक्तांमधील दोष सहन करण्यामध्ये जो अत्यंत क्षमाशील आहे तो श्री विष्णू क्षमा आहे. 443 नंबर. क्षाम. जो सर्वथा अपूर्णतारहित आहे असा. महान प्रलयाचे वेळी सर्व वस्तू नाश पावतात व त्यांचा विलय होतो, परंतु तो परमात्मा प्रलयाच्या नाशापासून अस्पर्शित राहतो म्हणून क्षाम होय. 444 नंबर. समीहन. ज्याच्या इच्छा म्हणजे इहा पवित्र आहेत असा. परमात्मा मंगल इच्छा करणारा आहे म्हणून तो सर्व जीवांचे सर्व काळी कल्याण मंगल इच्छितो. आपल्या इच्छाशक्तीचे योग्य नियंत्रण व नियमन कसे करायचे ते तो जाणतो म्हणून तो समीहन आहे, अर्थात सृजन कार्यात पूर्ण कुशल आहे. थोडक्यात उदासीनता नसलेला, विराट रूपात असलेला, अजन्म धर्माचा आधारस्तंभ, ज्याला अर्पित यज्ञ मोक्षफल देणारे असल्याने महान ठरतात म्हणून सर्व नक्षत्रांचे केंद्र स्वरूप चंद्ररूप, सर्व कार्यांस समर्थ, कार्यनाश झाल्यावर मूळ स्वरूपात असलेला, उत्पत्तीसाठी उत्तम प्रयत्नशील असलेला असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.